हॅलो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कुकिंग मास्टर जीमध्ये. मी आज बनवणार आहे अंड्याचा रोल वेगळ्या साध्या पद्धतीने. पावसा दिवस चालू आहे त्यामुळे आज अंड्याचा रोल नाश्त्याला बनवायचा आहे. ही बघा, ही अंडी 4 घेतली ती आणि कांदा घेतला आहे. पहिल्यांदा कांदा घालून घेते त्यामध्ये आणि आता ही अंडी फोडून घेते. त्यात अंडी फोडून घेते. आता पावसाळ्यात मस्त अंडी सर्दी खोकला होत नाही. अंडी खाल्ली का पावसाळ्यात जास्त दिवसात अंडी जरा गरमी असते ना अंड्यामध्ये, त्यामुळं अंडी खावा होती. आता ह्याच्यामध्ये मी चटणी टाकून घेते आमची घरची. तुम्ही लाल पावडर पण टाकू शकता, तुमच्याकडे नसली चटणी तर लाल पावडर घालून करू शकता तुम्ही. चवीपुरतं मीठ घालून घेते. ह्याच्यात त्यात मापात मीठ घालायचं का तर आपल्या चपातीच्या पिठात पण मीठ असतं ना, म्हणून त्याची मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेते. तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसाला पण घालू शकता तुम्हाला पाहिजे असला तर. आता मी याला हलवून घेते सगळं असं. सगळ्यांचा एक जीव मस्त करायचा हलवून हलवून. एका जागेला चटणी मीठ एका जागेला राहिलं नाही पाहिजे, चौकडं पसरलं पाहिजे सगळ्या जागेला. 2 मिनटं चांगलं हलवून घ्यायचं मस्त. आता आजकाल अंड्याचे भाव वाढले, ते 80 रुपये डझन अंडी झाली. पावसाळा सुरू झाला मग अंडीचा भाव वाढलं, चिकन मटणाचा भाव वाढलं. साधारण माणूस कसं खायचं एवढं महाग आणून खायचं. सगळ्या वस्तू महागच झाली ते. आता आपण याला बनवायला सुरुवात करू. आता आपण ही चपाती लाटून घ्यायची गोल. अंडा पराठा बनवायसाठी त्याला दुमटी करायची नाही, अशीच लाटून घ्यायची चपाती. अशी मस्त चपाती लाटून घ्यायची गोल. अंडा रोल बनवायसाठी अशी गोल घ्यायची, त्याला आतनं तेल वगैरे नाही लावायचं. अशीच पांढरी चपाती मस्त गोल लाटून घ्यायची. कशी मस्त गोल होते बघा. गोल गोल असं फिरवायची ना, अशी लाटायची. एवढीशी जाड ठेवायची, जास्त जाड बी ठेवायची नाही, जास्त पातळ बी नाही करायची. आता आपण हिला आता तवात गरम झालाय, तवात तेल टाकून ठेवायचं. मी चपाती टाकून मी लोखंडाच्या तव्यामध्ये करते. लोखंडाच्या तव्यामध्ये मस्त पोस्ट होतं. हिला अशा फोड्या फोड्या येऊ द्यायच्या चांगल्या, मग उलटायच्या. चांगल्या अशा फोड्या येऊ द्यायच्या, मग उलटायच्या अशी बघा. आणि खालची साईड आहे ती चांगली भाजून घ्यायची. आपल्याला खालच्या साईडला अंडा घालायचं आहे, म्हणून खालची साईड आहे ती व्यवस्थित चांगली भाजून घ्यायची. बनवून गरम गरम खायला मस्त लागतो. बघा, ही अशी दाबून दाबून चांगली भाजून घ्यायची. तर कच्ची बघून चांगल्या अंड्याची साईड चांगली आधी भाजून घ्यायची. त्यावेळी अशी चांगली भाजली, ह्याच्यावर अंडा घालून घ्यायचं. मी करून ठेवलं तो का ते अंडा असं घालून घ्यायचं चमच्यात. हे अंडा चौकून असं फिरवून घ्यायचं. आपल्याला जास्त खाली करपवा वाटलं तर आपण गॅस कमी करून घ्यायचं. गॅस कमी झाला असंच फिरवून घ्यायचं चौकून. मस्त फिरवून घेतला असं टाकून याला अशी हे करायची, हळूच उचलायची, अशी टाकून घ्यायची. आपण असं तेल घालून घ्यायचं खालनं अंड्यासाठी. तो हो तसं तेल घालून घ्यायचं. अंड भाजलं पाहिजे असं
असं चौकोन थोडं हलवून तेल घालायचं म्हणजे कशी फुगली आहे. अंडं एकदम फुगून येतं मस्त. कडाने बघ फुगून आले. हे उलटून बघायची अशी. बघा आता भाजली का बघायची. भाजली झाली आता. असं एकदम मस्त रोल करून घे. मस्त एकदम तयार करून घ्यायचा अंडा रोल. बघा ही अंडा रोल तयार झाला मस्त. आता आपण काढून घ्यायचं. आता हे आपण काढून घ्यायचं असा गरम गरम. आणि मस्त असा आका खायचा असला तर आका खाऊ शकता. असाच मुलासने देऊ शकता. आका असा खायचा. आका नसली खाय तर असा आपण गरम गरम कट करायचा असा उलताना मस्त कट करून. म्हणजे छोट्या मुलासने साका खायला येत नाही ना गरम गरम, तर छोट्या मुलासने असा उलताना कट केला खायला येत. एकदम असं पीस उचलून बघा तुम्हाला लावते. असं मुलासने पीस उचलून खाऊ शकते त्याची. मग आता असा एकदम तुकडं करून कसा झाला अंडा रोल ते सांगा मला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करून खा. मस्त राहा. पावसाळ्याच्या दिवसात आजारी पडू नका. कुठं पडा. मस्त कशी आता मी टेस्ट करून बघते बघा कशी मस्त लागते टेस्ट. एकदम मस्त झालाय बघा. एकदम टेस्ट मस्त चवदार एकदम मस्त. सकाळचं मुलासने नाश्त्याला गरम गरम खाऊ घालू.